आत्मा मालिक ही फक्त शैक्षणिक संस्था नसून आध्यात्मिक व गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या स्वरूपात एक प्रकारे हिऱ्यांची खाण आहे। या ठिकाणी आलेले सर्व आत्मस्वरूप विद्यार्थी सद्गुरू परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या सानिध्यात राहून गुरुकुल पद्धतीचं शिक्षण घेऊन हिऱ्याच्या स्वरूपात बाहेर पडतात। त्याचंच एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे आणि ते म्हणजे आदिवासी विभाग अंतर्गत शासनाच्या नामांकित योजनेतून आत्मा मालिक संकुल कोकमठाण येथे शिक्षण घेणारा योगेश भास्कर सूर्यवंशी। हा विद्यार्थी आत्मरूप विभागातील असून त्याने नुकतीच 10वीची परीक्षा पास केली आहे। कळवण प्रकल्पातील दुर्गम भागातील हा विद्यार्थी असून त्याने आत्मरूप विभागातून 10वीमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला। 93.7% इतके गुण मिळून तो आत्मरूप विभागामध्ये प्रथम ठरला। तर हा विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे तर खेळामध्ये सुद्धा त्याने दैदिप्यमान कामगिरी आजवर केली आहे। सॉफ्टबॉलमध्ये त्याने राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त केलं, बेसबॉलमध्ये राज्य स्तरावर पदक प्राप्त केला, रग्बी खेळामध्ये सुद्धा राज्य स्तरावर पदक प्राप्त केला आहे। याशिवाय तो ॲथलेटिक्समध्ये राज्य स्तरावर सहभागी झाला होता। तर इतकी प्रगती त्याने आत्मा मालिकमध्ये राहून केली आहे। परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष माननीय नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा येथे उपलब्ध होत आहेत। त्यातूनच विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा स्तर उंचावत आहे। विद्यार्थ्यांना आत्मा मालिकमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे, मार्गदर्शन उपलब्ध आहे, त्यामुळे अशा प्रकारची प्रगती होणं शक्य आहे। तर सदर विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न झाला आहे आत्मा मालिकमध्ये। त्याचे वडील शेती करतात, त्यांचाही सपोर्ट या विद्यार्थ्याला होता। या खेळाडूला इयत्ता 4थीपासून वाघुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा सराव त्याने केला आहे। तसेच प्राचार्य श्रीमान माणिकरावजी जाधव सर यांच्या मार्गदर्शनातून सर्व विषय शिक्षक विभाग प्रमुख यांचं देखील मार्गदर्शन लाभलं आहे। योगेशच्या या कामगिरीचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं असून सर्व प्राचार्य व्यवस्थापक यांनी देखील अभिनंदन केलं आहे। त्याची ही कामगिरी केवळ गुणांची नसून ती जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची आहे। तर आत्मरूप विभागातील हे यश इतरांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।